नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये स्फोट झालाय। यामध्ये एकूण आता 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। 4 मुंडी कंपनीत झालेल्या या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला। स्फोटामध्ये 5 कामगार जखमी झाल्याचं वृत्त देखील आहे। तुषार कोहरे आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार यावेळेला नागपुरातील स्फोट झालेल्या कंपनीच्या परिसरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, संपूर्ण घटना आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय आपल्या प्रेक्षकांपर्यंत सविस्तर पोहोचवाल। निश्चित नागपूर जिल्ह्यातील धामणा येथे चारमुंडी ही एक्सक्लुसिव्ह कंपनी आहे। या कंपनीमध्ये साधारण 1:30 वाजताच्या सुमारास स्फोट झाला। ज्या इमारतीमध्ये स्फोट झाला ती ही इमारत आहे। या इमारतीमधलं हे जे दृश्य बघितलं तर लक्षात येईल का वर इमारतीचा जो छत होता तो देखील खाली जी मशीन ठेवलेली होती जिथे कामगार काम करतो त्यांच्यावर येऊन कोसळलेला आहे। आणि या घटनेमध्ये 5 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये 4 महिलांचा सहभाग आहे आणि इतर 7 कामगार देखील गंभीररित्या जखमी झालेले आहे। साधारण 1:30 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे। आतमध्ये तर दृश्य बघितलं त्यावरनं आपल्या लक्षात येते काही स्थानिक लोक आपण त्यांना विचारूया। राजूजी, स्थानिक लोक आपण त्यांना विचार नेमकं काय झालं तर त्यांना विचार किती वाजताची घटना आहे, काय घडलं इथं? ही गोष्ट मला 12:20 माहिती झालं की मला फोन आले की चामुंडी एक्सक्लुसिव्ह धामणा कंपनीमध्ये स्फोट झाला आहे म्हणून। तर मी सगळ्यात प्रथम हिंगणा पोलीस स्टेशनला फोन केला, त्याच्यानंतर मी अनिल बाबू देशमुखला फोन केला आणि ॲम्ब्युलन्समुळे स्फोट झाला काही कळलं? स्फोट बारूदमुळे झाला। इथं बारूदीचा भरपूर मोठा साठा राहते आणि आपला चकमक होते। थोडासा जरी चकमक झाला तर स्फोट होते। तर यांनी अजूनपर्यंत इथं काही अशी सोय सुविधा काही या कंपनीच्या मॅनेजमेंटने केली नाही। इमारतीच्या आतमध्ये आलं तर तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये हे जे दृश्य आहे इथे जी घटना घडली त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे या इमारतीमध्ये इथे हा स्फोट झालेला आहे। छत कोसळलेला आहे। इथे ज्या कामगार, महिला कामगार होते, पुरुष कामगार या मशीनवर काम करत होते, त्या मशीनचं दृश्य बघा जळून राख झालेले आहे। अजूनही इथे पूर्णतः तापमान साधारण मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत आहे। बाजूची इमारत देखील क्षतिग्रस्त झालेली आहे। यामध्ये इथले धामणा गावचे हे स्थानिक कामगार होते, त्यामध्ये 5 महिलांचा देखील सहभाग आहे। महत्त्वाची गोष्ट की जर का तुम्ही या दृश्यांमध्ये बघितलं ना तर इकडे ही संपूर्ण इमारतीमध्ये आता नेमकं 7 कामगार जे जखमी झाले त्यांची देखील प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं बोललं जात आहे। यावर तुम्हाला लक्षात येईल की या दृश्यामध्ये लक्षात येतं आपल्याला की हे बघा इमारतीची काय स्थिती झालेली आहे। आणि स्थानिकांनी नंतर मदत दिली, स्थानिकांनी मदतीने ॲम्ब्युलन्स पाठवली आणि त्यानंतर मग इथे ॲम्ब्युलन्सच्या मदतीने जखमींना रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर का आपण बघायचं झालं तर आता स्थानिकांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। काही स्थानिक आहे त्यांना पण विचारूया, तू धामण्याला राहतो, किती वाजता कळली तुला माहिती? अर्धा 1 तास अगोदर। काय झालं नेमकं ते अजूनही माहिती नाही पडलेलं। आता आलो आम्ही, थोडेसे बागून राहिलो, ॲम्ब्युलन्समध्ये टाकणं चालू आहे बॉडीज। सध्याच्या स्थितीमध्ये जर का बघितलं तर पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्थानिकांनी देखील गर्दी केलेली आहे। आणि ज्या प्रकारचं दृश्य इथे आहे त्यावरून लक्षात येते की या स्फोटाची दाहकता किती आहे। साधारण चारमुंडी कंपनी ही इंडस्ट्रीयल स्फोटकं तयार करतात, जे इंडस्ट्रीयल एक्सप्लोसिव्ह वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात ते तयार करण्याचं काम ही कंपनी करते। आणि त्या दरम्यान जेव्हा इथे काम सुरू होतं त्या दरम्यान हा स्फोट झाला। स्फोटामध्ये 4 महिला कामगारांचा मृत्यू झालेला आहे आणि 1 पुरुष कामगारांचा, 7 गंभीर जखमी आहे। गंभीर जे जखमी आहे त्यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मात्र निश्चित अत्यंत गंभीर असा हा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद तुषार आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर नागपुरातील या स्फोट झालेल्या कंपनीची नेमकी किती दुरवस्था झालेली आहे ते आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।